हॅलो, हाय, नमस्ते. मी हा दिवानी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे इंडियन मॉम इन हा 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 हा. जसं की तुम्हाला माहीतच आहे की मी खूपच नाजूक आहे, तर म्हणलं की आता तुम्हाला प्रूफ द्यावा की मी किती नाजूक आहे. मला जराही गोष्टी सहन होत नाहीत आणि मला थोडंसं पण जरा एक्स्ट्रा काम पडलं ना की लगेच मला बरं वाटेन असं होतं. आणि जेव्हा मला बरं नाही वाटत ना, तेव्हा मी एकदाच खोकला येतो. म्हणजे मला सारखं खोकला नाही येत. म्हणजे मी बोलते की मला सारखा खोकला येतो, पण ॲक्च्युली ते मला तुम्हाला पटवून द्यायचं असतं ना की मला बरं नाही आहे. बघा, असं होतं, मला वारं लागलं ना की खोकलाच येतो. आणि तुम्हाला जसं की माहीतच असेल की मी इथे अमेरिकेमध्ये राहते, तर अमेरिकेमध्ये असं सारखं वारं सुटलेलं असतं. मध्ये मध्ये वारं सुटतं कसलं ना कसलं तरी, म्हणजे वाऱ्यासारखं ना लोकं अशी भिरभिरतात. असं वारं कसलं अंगात पण वारं येतं लोकांच्या, तसंच माझ्या पण येतं. आणि मध्ये मध्ये मी असंच काही म्हणजे वारं शिरतं अंगामध्ये माझ्या, आणि मग मी गाणं म्हणायला लागते. सुटलाय गो कॅलिफोर्नियन वारा, ग सुटलाय गो कॅलिफोर्नियन वारा सुटे जरा जरा, वाऱ्याने येतो खोकला बरा बरा. सुटलाय गो कॅलिफोर्नियन वारा आणि सुटलाय गो कॅलिफोर्नियन. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आता मला परत वेगळी ओळख करून द्यायला नको की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे, ते तर तुम्ही समजूनच गेले असाल. हा दिवाणीवर आजचा पॉडकास्ट आहे. तर चला, जास्त वेळ न दवडता आजच्या पॉडकास्टला सुरू करूया. तुम्ही बघितलंत का मंडळी, अमेरिकेमध्ये जास्वंदीची फुलं आली. अय्या, नक्की अमेरिकेतच राहता ना तुम्ही? मला वाटलं मंगळावर वगैरे जाऊन बसलात की काय. गप्पा तर अशा मारते ना की काय, प्रत्येक गोष्टीमध्ये अमेरिकेमध्ये असं असतं, अमेरिकेमध्ये तसं असतं, अमेरिकेमध्ये असं नाही मिळत, अमेरिकेमध्ये तसं नाही मिळत, अमेरिकेमध्ये हे कसं काय मिळालं, अमेरिकेमध्ये ते कसं काय मिळालं. एकतर आहे ना स्वतःला ना ते मास्टर शेफ मास्टर शेफ तर जाऊच दे, नुसतं शेफ समजणं पण बंद कर. काय त्या रेसिपी बनवते आणि काय ते लाडूचा आकार दिला की लाडू म्हणायचं, आणि मोदकाचा आकार दिला की मोदक म्हणायचं. खरं तर काय प्रकार असतो ते हिलाच माहिती. आणि हिला इतकं काय त्रास आहे की बाबा मी यूट्यूबवरून बघितली आहे रेसिपी, किंवा कोणाची रेसिपी आहे तर त्या व्यक्तीला क्रेडिट द्यावं, तर नाही, काहीतरी आपलं स्टोरी सांगायची. माझी मैत्रीण होती ना, ॲक्च्युली ना माझी एक मैत्रीण होती, तर तिने एकदा करून आणलं होतं, तर त्याच्यावरून मला आयडिया आली. तर मला बिलीव्हच होत नव्हतं. का बिलीव्ह का नाही होत ग तुला? म्हणजे काय सगळं तूच करू शकते का? तूच काय ते भारी आहे का? शेटन बोलतो की भारीच, म्हणजे एकदम भारीच एकदम म्हटल्यावरती स्वतःलाच भारी समजायला लागली. दुसऱ्यांचे नवरे काय बोलत नाहीत किंवा सोशल मीडियावर नाहीत किंवा त्यांची तारीफ होत नाही, त्यांचं व्लॉगिंग चॅनल नाही, त्याच्यामुळे ते कळत नाही होत असली तरी. त्याच्यामुळे त्याचा अर्थ असा नाही की त्यांना काही बनवता येत नाही. का बरं? तिने बनवलं आणि तिने जर सांगितलं की ही गोष्ट मी बनवली आहे आणि हे बनवू शकतो आपण घरच्या घरी, तर त्याच्यामध्ये विश्वास न होण्यासारखं काय आहे? आणि वरून म्हणते अजूनही मला त्या गोष्टीवर विश्वास नाही आहे. म्हणजे ही बनवणार तेव्हा हिला, म्हणजे तिच्याकडून एखादी रेसिपी फसली तर मग त्या मैत्रिणीला ही त्याचं हे बिल फाडणार तिच्या नावावर, की तिचंच बरोबर नव्हतं असेल तरीच मला वाटतच होतं म्हणून असं झालं. ती नशीब ती जमली आणि बरोबर झाली रेसिपी. नाहीतर ते मागे काहीतरी प्रताप केले होते ना एअर फ्रायरमध्ये साबुदाणे वडे तळलेले, तसं काहीतरी करायला गेली असतीस आणि तसं काय सत्यानाश झाला असता त्या रेसिपीचा, तर मग त्या बिचाऱ्या मैत्रिणीचं काय खरं नव्हतं. मुळात ती रेसिपी कुठल्या मैत्रिणीची आहे, पण ह्या गोष्टीवरती माझा विश्वास नाही आहे. कुठून तरी इकडून तिकडून ढापलेले पिंट्रेस्टवरनं, नाहीतर यूट्यूबवरनं कोणाची तरी बघितलेली रेसिपी आहे. अशा हजारो लाखो रेसिपीज असतील यूट्यूबवर. उगाचच आपलं काहीतरी स्टोरी कुकअप करायची आणि काहीतरी सांगायचं, आपलं काहीतरी बडबडायचं, आणि तो शेटन तर काय वापर रे, तिकडेच उभा असतो शूट घेत, झूम इन झूम आउट करत. ॲटलिस्ट शेटनराव, जेव्हा तुम्ही तिच्यावर झूम इन झूम आउट करताना कुठल्या पण वेळेला, तेव्हा जरा तिने काय कपडे घातले तिला तर भान नाहीच आहे, पण तुम्ही जरा सांगत जा कसं दिसतं ते. टाईट पॅन्ट घालते आणि शॉर्ट टी शर्ट घालते, बरं ते लेगिन्ससारखं काय ते घालते, त्याच्यावर जरा लॉंग टी शर्ट तरी घालायचे सुटसुटीत कम्फर्टेबल.
जरा बघा, जरा अवतार बघा तिचा, जेव्हा ती पाणी भरते ना त्या धबधब्यामध्ये कारंजामध्ये, तेव्हा बघा अवतार तिचा. जरा चांगल्या गोष्टी शिकवा जरा बायकोला. नको तिकडे आपल्या काळजी करत असतात ना, अगं बाई नको इथे बसू नको, तुझ्या अंगावर उडेल, नाही तर मग काहीतरी होईल, मग हे होईल ते होईल. तर सोशल मीडियावर पण राहताना ना कसं प्रेझेंटेबल राहावं, कसं दिसतोय आपण, कसं काय. सगळी माणसं सारखी नसतात, प्रत्येकाची विचार करण्याची वृत्ती ही सारखी नसते. प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणाने सोशल मीडियावर येतो. आता कालच मला कमेंट केली होती कोणीतरी आपल्याच सबस्क्रायबरने, की सगळेच तुला जे कमेंट करतायत ते सगळेच तुझ्या बाजूने आहेत किंवा ते सगळेच तुझे वेलविशर आहेत. अशा झोनमध्ये किंवा अशा विचारांमध्ये राहू नको. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे टाईप्स असतील. तर तसं प्रत्येकाच्या बाबतीत आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला सांभाळून राहिलं पाहिजे, आपल्याला विचार केला पाहिजे. एक दोनदा ठीक आहे, पण ह्या बाईचे नेहमी असाच अवतार असतो, नेहमीच असे कपडे असतात, कुठेच लक्ष नाही. एकतर ती लूज पॅन्ट्री घालत जा, नाहीतर मग ती पॅन्ट जर तुला टाईटच घालायची आहे तर मग त्याच्यावरती जरा लॉंग टॉप्स घालत जा, म्हणजे लॉंग टी शर्ट्स घालत जा, ज्याला बॉयफ्रेंड्स टी शर्ट वगैरे म्हणतात त्या टाईपचं काहीतरी घालत जा. आता ते ट्रेंडी पण आहे, ते कम्फी पण आहे आणि दिसायला पण बरं दिसतं. कोण म्हणतं यार, आणि हे भक्त हिला सांगत असतात की मला तुझा आजचा लुक आवडला. लुक आवडला की भलतंच काय आवडलं तुम्हाला. आता माझ्या इथे ना हे लॅव्हेंडरचं पण झाड आलं आहे. आता काही जण लॅव्हेंडर म्हणतात, काही जण लव्हेंडर म्हणतात, काही जण लव्हँडर म्हणतात. जसं कंट्री असते तसं प्रोनाऊन्सिएशन असतं. लव्हँडर कुठल्या कंट्रीचं प्रोनाऊन्सिएशन आहे, आणि ते तर तू तर बोलूच नको की कुठल्या कंट्रीप्रमाणे, आणि ते प्रोनाऊन्सिएशनच्या गोष्टी ना तू तर करूच नको ग बाई. ब्राझील कुठच्या कंट्रीचं प्रोनाऊन्सिएशन आहे, कुठल्या कंट्रीमध्ये ब्राझील म्हणतात. काय ते काय स्वतःचंच काहीतरी बोलायचं. म्हणजे हिचं तर असं आहे ना, ही स्वतःला खूप मोठी परिपूर्ण आणि काहीतरी समजते की माझ्यासारखी भारी मीच, माझ्यामध्ये काही फ्लॉज असूच शकत नाही, माझ्याकडून काही चुकूच शकत नाही. कारण असते तर शेटांनी मला सांगितलं असतं ना, शेटांसाठी मी परफेक्ट आहे म्हणजे मी परफेक्ट आहे, आय डोंट केअर. असलं शेटन, त्या शेटनची झाले शिट्टी बिट्टी गुल, त्याच्यामुळे तो काय बोलणारच नाही, त्याला सगळंच छान वाटतं. तुझी अनंत चतुर्थी आणि गणेश चतुर्दशी तो खपवून घेऊ शकतो, तर तो काही खपवून घेऊ शकतो. म्हणजे तो कुठल्या लेवलचा आहे ते समजूनच गेलो आहे आम्ही. गणेश चतुर्दशी ऐकून अक्षरशः त्याची दशा झाली आहे, दशा. आमच्याकडे ना सासरी 10 दिवसाचा गणपती असतो, म्हणून आम्ही इथे पण 10 दिवसाचा गणपती बसवतो. असं काही कंपल्शन आहे का? तुमच्या सासरी असाच गणपती बसवतात, असंच त्याचं सगळं करतात, असंच माहोल असतो, असंच सगळं असतं का? मग इतकं जर आहे ना सेम टू सेम, मग जसं सासूबाई करतात, जसं तिकडे जे काही रीतिरिवाज, जे काही खाणं पिणं, गणपतीला नैवेद्य दाखवणं, नंतर जे पण आरास वगैरे लोक ज्या पद्धतीने येतात, सगळं सेम टू सेम फॉलो करा ना. उगाचच काहीतरी आपलं स्वतःच्या कंटेंटसाठी करायचं आणि असं दाखवताना ना शेटनला शेंडी लावायची आणि लोकांना पण, की बघा कसं मी सासरचं सगळं सांभाळून घेते, मला सासरच्या पद्धतीवर किती प्रेम आहे, तिथे 10 दिवस असतो म्हणून मी पण 10 दिवस ठेवते. मग शेटन पण म्हणणार की तू खूपच चांगली आहेस ग, तू कसं माझा संसार सांभाळून घेतेस वगैरे वगैरे वगैरे. पण मुळात काय आहे ना शेटनराव, ते सगळं कंटेंट आहे तिच्यासाठी, कंटेंटसाठी सगळं चाललं आहे. नाहीतर असं तर तुमच्या आई काय काय करत असेल ना, कितीतरी गोष्टी अगदी सागर संगीत करत असेल. मग त्या गोष्टीचं कंपॅरिझन तर नाही होऊ शकत, बरोबर? नाही, कदाचित शेटनला ही गोष्ट माहिती पण असेल, पण आता काय डॉलर येतात म्हटल्यावरती कोणाला नको आहेत. मग चालतंय ना, थोडं बायकोचं कोड कौतुक केलं तर जातंय काय. तर हिच्या यूट्यूब फ्रॅटर्निटीमधल्या इंटरनॅशनल लेवलच्या धुणीभांडी संघटनेच्या मेंबरप्रमाणे, तसंच नॅशनल लेवलच्या पण, नॅशनल इंटरनॅशनल, पण स्पेशली ही इंटरनॅशनल कॅटेगरीत येते म्हणून इंटरनॅशनल लेवलला जे काही आता सध्या महाआरतीचं ट्रेंड चालू आहे, त्याचप्रमाणे ह्यांच्याकडे पण महाआरती करण्यात आली. आणि महाआरतीच्या दिवशी ताई आजारी पडल्या. म्हणजे एकदमच मला बरं नाही वाटत आहे, आता मी ना इथे बसून तळणार आहे. का बरं तू इथे बसून तळणार आहेस?
कारण मला ना इथे बरं नाही वाटत आहे ना, मला उभं राहायला होत नाही आहे, म्हणून म्हटलं की मी इथे बसूनच तळते. तर काय नाही, होईल सगळं व्यवस्थित. बरं काळजी घ्या, तू तुझी अंगावर सांडून घेऊ नकोस आणि पाहिजे तर रुमाल वगैरे ठेव. आणि हो हो मी काळजी घेते, यू डोंट वरी शेटन, थँक्यू, लव यू सो मच. हो नाजुका बाई, तुमची नाजुका ना तुमच्याजवळ ठेवा. ते काय ते तुमचं पिढी आहे ना, ते तिथेच राहू द्या, स्वतःकडेच ऑफ कॅमेरा चालू ठेवा. कॅमेराला नाटकं नका दाखवू. तू तिथे बसली आहे ते त्याला प्रॉमिनंटली सांगण्याची तुला का गरज पडते? त्याला दिसत नाही का तू बसली आहेस तिथे प्लॅटफॉर्मवर? ते ॲक्च्युली स्क्रिप्ट पण तुम्हाला नीट बनवता येत नाही. त्याने ॲक्च्युली तुला विचारायला पाहिजे की तू इथे बसून काय करते, मग त्याच्यावर तू हे सांगायला पाहिजे. पण चेतना काकीला आठवलंच नाही की मला असं बोलायचं आहे किंवा असं काही बोललं पाहिजे. म्हणून मग हिने वाट बघून ही स्वतःच म्हणाली की मी इथे बसली आहे, मी इथे बसून टाळणार आहे. आणि मी लास्ट इयर आहे ना हे बनवलं होतं ते बनवलं होतं, पण ह्यावर्षी मला शक्यच नाही झालं. तर मी आता बाहेरून ऑर्डर केला आहे आणि मी आता ना एक स्पेशल डिश बनवणार आहे आपल्या बाप्पांसाठी. तर ते आहे जर टेम्पल स्टाईल एकदम मी राईस बनवणार आहे. तर 25-30 जणं येणार आहेत. तर आता मला ना अक्षरशः म्हणजे हातावर ठेवता येईल ना प्रसाद एवढाच मी राईस बनवणार आहे. कारण माझ्या राईसला कोण बघणार आहे ना, कारण मी बाहेरून मागवणार आहे. तर मग सगळे तेच खातील, मग माझा राईस कोण खाणार? म्हणून मी अक्षरशः इतकाच राईस बनवणार आहे की हातावर प्रसाद म्हणून टेकवता येईल त्यांच्या. खरंच मी तर एकदम शॉक झाली ते बघून. ज्या ह्याच्यामध्ये ज्या बाउलमध्ये तिने तो राईस बनवला होता तेवढा राईस आम्ही 3 जणं खातो, कर्ड राईस. आणि हिने तो 25-30 जणांसाठी बनवला होता. मुळात त्याच्याकडे 25-30 जणं आलीच नव्हती, मोजून 15 जणं होती, इन्क्लुडिंग त्यांची स्वतःची 5 जणं. आणि ते मोदक पण तुम्ही बघितले, हार्डली किती मला वाटतं 11 मोदक असतील ते, का काय माहिती किती केले होते. समजा 21 केलेत, 21 केले तर 21मधले पण ते 5 जणं तर ह्यांचीच आहेत. मग राहिले किती मोदक? 16 मोदक 25 जणं. आता 16 मोदक 20 जणं पण तुम्ही जर म्हटलं तर कसं काय बाई ते पुरणार? आता काय ते अर्धे अर्धे कापून खायला लागतील लोकांना ते मोदक. मग करावं तर भरपूर करावं, थोडं उरलं तरी नंतर खाता येईल. ते काय मोदक वगैरे काय असं मुळात तर उरतच नाहीत, उरले तरी पण नंतर खाता येतात किंवा लोकांना प्रसाद म्हणून पॅक करून देता येतात. एवढं कट टू कट कोण बनवतं बाबा? नाही तर बनवूच नाही ना, सरळ ऑर्डर करावं. कोण तुम्हाला काही बोलणार नाही आहे की का केलं, आणि कोणी बोललं तरी काय फरक पडतोय? आणि मुळात आहे ना मला या बाईचं एक गोष्ट कळत नाही की प्रत्येक वेळेला ही म्हणते की इंडियामध्ये असं असतं, इंडियामध्ये कशी हेल्प असते ना, आईला आपण सांगू शकतो किंवा आपण बाहेरून पटकन आणू शकतो, डब्बा लावू शकतो. इथे अमेरिकेमध्ये असं नसतं. अगं तुला अमेरिकेचा त्रास आहे की खुशी आहे की काय आहे, काय प्रॉब्लेम काय आहे? इतकंच जर तुला असं वाटतं ना की तुला खूपच त्रास होतोय आणि खूपच असं इंडिया भारी वाटतं आणि इंडियाची आठवण येते, तर गाशा गुंडा आणि निक्कलपड. कोणी तुला तिथे थांबवून धरलेलं नाही आहे. तुझा विजा पण कन्फर्मवाला नाही आहे, राईट? H1B आहेस तर निघायचं, काही गरज नाही आहे. कोणावर उपकार करते तू? पब्लिकवर उपकार करते की स्वतःवर उपकार करते? आणि तुझ्यापेक्षा पण तडजोडी करून लोक राहतात. एवढं पण काही तुझं झालेलं नाही आहे, एवढं मोठं काही आभाळ कोसळलेलं नाही आहे तुझ्यावर. किडनी स्टोनसारख्या पेनमध्ये पण उभं राहून कामं केलेली आहेत. दात दुखतो, दात पण किती टूथएक किती भयानक असतो, त्याच्यामध्ये पण कामं केलेली आहेत. तुझं काय घेऊन बसली? खोकला झाला आणि सर्दी झालं आणि पडसं झालं ना. प्रत्येक वेळेला बोलताना ना स्वतःपुरतंच बोल. ते अमेरिका करते ना ते पण नको करू, स्वतःपुरतंच बोल. उगाचच काय पण नको बोलू की बाहेरगावी सगळे लोक असंच तूप करतात, असंच नाही. आम्हाला मिळतं, आम्ही कुठल्याही ब्रँडचं तूप अवेलेबल होतं आम्हाला, आम्ही मागवतो. आणि बनवायचं वगैरे काय, हे बटरपेक्षा तूप बनवण्यापेक्षा बेटर आहे. मी चांगल्या ब्रँडचं कुठलं तरी छानसं तूप मागवेन. आणि आय एम शुअर, डॅम शुअर की US पण ॲमेझॉनवर यू नेम इट अँड यू गेट इट. म्हणजे असं कुठली गोष्ट नसेल की जी मिळत नसेल.
ढूंढने से तो खुदा भी मिलता है, राईट. जसं तुझ्या भावानेच डाळिंबाचे दाणे शोधून आणलेच ना. ते तुला मिळत नव्हतं, कोणालाच कोणी एफर्ट घेत नव्हतं तर नव्हतंच मिळत. मग तू सरळ सरळ हे केलं असतंस. तुझ्यासारख्या लोकांनी सरळ क्रिप करून मोकळे झाले असते की नाही मिळत, इथे कुठे मिळणार, अमेरिकेमध्ये डाळिंबाचे दाणे मिळत नाही असं बोलून सोडलं असतं. त्याने ते आणले, ते अवेलेबल केले, ते केले, वरून तुझा त्रास वाचवण्यासाठी सोललेले अक्षरशः व्यवस्थित असे दाणे काढूनच पॅक तो आणून दिला होता तुला. त्याच्यावरून समज की तू कुठे आहेस. इच्छा तिथे मार्ग असतो. जेव्हा दुनियाभरच्या गोष्टी काय मागवायच्या असतात तेव्हा फालतू मागवतेस ना, तेव्हा सापडतात ना तुला. हां, मग जेव्हा एखादी गोष्ट तूप वगैरे असं काय गोष्टी मागवायच्या आहेत तर त्या का नाही तुला दिसत, का नाही त्या मागवू शकत. कारण मग कंटेंट कसं ना छापणार. कंटेंटसाठी काहीतरी मोठं मोठं बोलायला काहीतरी पाहिजे ना, करायला पण काहीतरी पाहिजे. आणि लोकांना पण दाखवायला की कसं मी ॲडजस्ट करून राहते, कसं मी सगळं मॅनेज करते, किती गं बाई मी हुशार, किती गं बाई मी हुशार. तसं पण तिच्या छत्रछायेखाली आहेस ना. एक दिवस पोचेल तिकडे, मग बघत बस. आता तर तुझं गेलंय, आता थोडं थोडं हळूहळू जाणार, सरकणार तिकडे, आणि मग ती येईल तिकडे आणि तू जा. मग तरी उगाचच तुझं कौतुक आहे ना, ते शेटन पुरतंच आहे, आम्हाला नाही वाटत. आणि तुझ्या भक्तांना बरं नाही, काळजी वाटते, तू आराम कर, तू दृष्ट काढ, तू ह्याव कर, तू त्याव कर, तू किती करतेस, तू काय करते. अरे तुम्हाला काय माहिती आहे का, तुम्ही कधी गटार तरी ओलांडलं आहे का. तुम्हाला माहिती आहे की काय कोण किती ॲडजस्ट करतं आणि काय नाही करत. काय करते ही, काही नाही, बिलकुल नाही. अगदी आरामात, ऐशो आरामाची जिंदगी आहे. एखादी व्यक्ती असेल ना अमेरिकेमध्ये, असं एकाच्या खर्चात भागत नाही. त्याच्यामुळे दोघांना नोकरी करावी लागते. एक जर चांगलं तुम्हाला लाईफस्टाईल मेंटेन करायचं असेल तर हिने बाहेर पडावं, सगळं काही सुरळीत होईल. लोक बाहेर पडून सगळं काम वगैरे करून, ऑफिसचं करून, घरचं करून, मुलांना सांभाळून सगळं करतात आणि चू पण नाही करत, एकदम हॅप्पी असतात. आणि ह्यांचं काय उगाचच काय नाही काय उगाचच कोड कौतुक चाललंय आपलं. आणि जितकं कौतुक होतंय तितकं रडूबाईचं रडगाणं काय थांबतच नाही. आणि कशाला प्रूव्ह करायचंय, तुला करायचं तर कर, नाही केलंस तरी नाही, कोण विचारणार आहे, काही फरक नाही पडत. त्या गणपतीला पण तू स्थापना करण्याची गरजच नव्हती. किती कशाला उगाचच कोणावर, म्हणजे हे लोक कशाला उपकार करतात मला तेच कळत नाही. गेल्या वर्षी मी हे केलं होतं, मला बरं असतं तर मी हे करते, मी ते करते. अरे करतेस ना, नेकी कर, दर्या में डाल. एकतर ती नेकी पण नाही आहे, ते तुझं कर्तव्य आहे. केलेस तर कोणावर उपकार नाही केलं. आणि करते ते करते, वरून गिनवून पण दाखवते. नाही ना बरं, सांग मला बरं नाही, सिम्पली मला नाही जमत, मी ऑर्डर केलं. आणि शेटन तू तर काय खूप मोठा जोक मारला. आधी तर त्या मित्रांना काही कळलंच नाही की हा काय बोलतोय, कारण का असं काय एवढं क्रिंज जोक त्यांच्या डोक्यावरून गेला ना तुझा. ते वडे थोडे सॉगी झाले, त्याचं मॉइश्चर जे आहे, जे स्टीम येतं गरम गरम आपण पॅक करतो, तर ते त्या प्लॅस्टिक रॅपवरती आल्यामुळे त्याचं ते पाणी त्याच्यामध्ये पडून ते थोडं सॉफ्ट झाले. तर ती काहीतरी म्हणाली की हां ह्याच्यामुळे हे झालं. तर त्याच्यावरती ह्याने खूप मोठा भारी जोक मारला, ह्याच्यामुळे हे झालं. आणि कोणाला काही कळलंच नाही. मग नंतर त्याला ते एक्सप्लेन करावं लागलं, तेव्हा लोकांना कळलं की हा ओके ओके. मग ह्याचं मन राखायला 4 लोक हसली. काय जोक होता का, हसू पक्काव कुठचा काय रे बाबाशी. खरं म्हणजे ना दिवसेंदिवस आहे ना एकदम फालतूच, एकदम डिटोरियोरेट होत चाललंय. मला एक सांग, तुला जर इतकंच बरं नव्हतं, इतकं डाऊन वाटत होतं, अजिबात फ्रेश वाटत नव्हतं आणि थकल्यासारखं झालं होतं, तर एखादा माणूस इतकं तयार होईल का नट्टापट्टा करायला. एकदम बरी, हां एकदम काहीही तिला तेव्हा झालं नव्हतं. अगदी व्यवस्थित नट्टापट्टा रील बनवली, लुक केलं, नाचली, गायली, मुरडली, सगळं. जर माणसाला बरं नाही आहे तर ते ओव्हरऑलच त्याच्या अपिअरन्समधनं दिसतं. एखादी गोष्ट करायला एकदम धडधाकट आहे, एकदम छान आहे, आणि एखादं काय काम बीम असेल तर मला वेरे नाही आहे, मला मरगळ आली आहे, मला असं वाटतंय, मला तसं वाटतंय, शेट. आणि लुक वगैरे दाखवायला
बघा मी कशी तयार झाली आहे. आता मी हे कानामध्ये छानसे इयरिंग्स मॅच केले आहेत, हातामध्ये हे घातलं आहे, पायामध्ये हे सँडल्स घातले आहेत आणि गळ्यामध्ये असा छानसा तन्मणी घातला आहे आणि आज मी सुंदरशी टिकली पण लावली आहे. आणि बघा मी कशी दिसते. हे बोलायला एकदम एक खोकला पण नाही आली, खोकल्याची उबळ हवेमध्ये बाहेर. आणि अगेन ते टायटल किती मिसलिडिंग द्यायचं हे तेव्हाच होतं ना जेव्हा आपल्या कंटेंटमध्ये दम नसतो. मग असं काहीतरी फेकॉलॉजी करून काहीतरी मिसलिडिंग थंबनेल, मिसलिडिंग टायटल्स देऊन मग व्ह्युअर्सना खेचावं लागतं. मी केलं ते तुम्ही कधी करू नका. काय करू नका. आम्ही तुझ्यासारखे मख्ख नाहीच आहोत. आम्हाला देवाने ना अक्कल दिली आहे काय करायचं काय नाही, आणि खरंच बरं नसेल तर कशी आपली काळजी घ्यायची, राईट टाईमला राईट गोष्टी कशा करायच्या, हे आम्हाला तुझ्याकडनं शिकण्याची गरज नाही आहे. सो कीप इट टू युअरसेल्फ. काहीतरी फालतू आपलं काही द्यायचं, काही बोलायचं. खरं सांग ना की काहीतरी आता इतके दिवस टाकू शकली नाही तर मग आता ते हे होत नव्हतं, बरोबर डॉलर जमत नव्हते, म्हणून मग काहीतरी आपलं टाकायचं म्हणून आता ह्याच गोष्टीला कंटेंट बनवून छापलं. बरं नाही दाखवायचं असलं तर आपण जे आधीच हळू बोलतो त्याच्यापेक्षा अजून स्लो पेसमध्ये आणि जरा हळू आवाज करायचा. हळू आपण जसं विस्पर करतो तसं हळू बोलायचं, म्हणजे बरं नाही असं लोकांना वाटेल. चेहऱ्यावरनं बॉडी लँग्वेजवरनं तर अजिबातच तसं काही वाटत नव्हतं. आणि मध्ये मध्ये ते असं बाय डिफॉल्ट असं नॉर्मल बोलणं बाहेर येतच होतं. मग परत मध्येच रिअलाईज होत होतं अरे मला तर बरं नाही सांगितलं आहे ना, मग परत हळू व्हायचं. हाऊ वॉज युअर डे? हाऊ वॉज इट? हाऊ वॉज यू फीलिंग अबाउट वेदर? आय जस्ट डोंट वॉन्ट, आय वॉन्ट समर. व्हॉट अबाउट यू? कशाला कशाला तेव्हा नाही तुला खोकला येत, उगाचच काहीतरी स्टाईल मारायला आणि खूप मोठं. आणि आज पण ते काय थंबनेल दिलं की तुमचे शेजारी पण तुमच्याशी असं बोलतात का, असं बघा अमेरिकेमध्ये असं होतं, अमेरिकेमध्ये तसं होतं. अरे अमेरिकाच आहे ना बाबा, तू अमेरिकेतच राहतेस ना, की काय कुठे बर्मुडा ट्रँगलला राहते का ग? पागल कुठची गरगार 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 फिरत असते बघा तेव्हा, काही बडबडत असते. का नाही बोलणार? माणसासारखी माणसं आहेत ती. का का ते असं भेदभाव करतील किंवा का नसतील बोलत, का तोंड फिरवून जातील? तू तसं वागतेस दुसऱ्यांशी म्हणून तुला ते असं वाटतं आणि म्हणून तुला ते तसे प्रश्न पडतात. कळलंय, तुझ्याबद्दल पण माहिती आहे कसं वागते, कोणाला किती ओळख देते, किती ॲटिट्यूड आहे आणि किती काय स्वतःला समजते. लागभर नव्हते ना तेव्हापासूनच नाकवर होतं तुझं. माणसासारखी माणसं ती का नाही बोलणार? एलियन आहेत का ते गॉंगॉंग गॉंगॉंग बोलायला? तू आहेस गॉंगॉंगच्या दुनियेतली. मला घरचे बोलले की तू बिलकुल आता एडिटिंग आणि फिल्मिंग आणि कंटेंट ह्या गोष्टीचा विचार नाही करायचा, तू फक्त आराम करायचा, बाकी सगळं होत राहील. आणि मला चेतना काकी पण बोलली की तू बिलकुलच आता लोड घेऊ नको, मी सगळं बघेन. चेतना काकी असल्यामुळे मला खूपच बरं पडतं. ते सगळं आम्ही दोघं एकमेकांना सांभाळून घेतो, आम्ही दोघंच आहोत आणि आम्ही इथपर्यंत कसे पोचलो आहोत आमचं आम्हाला माहिती आहे. आम्ही खूप मेहनतीने ह्या गोष्टी अचीव केल्या आहेत. अगेन आज हिने कमेंटमध्ये कोणाला तरी असं लिहिलं होतं की हे आम्ही खूप कष्टाने उभं केलं आहे, हे आमची मेहनत आहे, आम्ही खूप मेहनतीने इथपर पोचलो आहे. आम्ही आता काय बोलायचं, कोणाचं क्रेडिट कोण लाटतं आहे. आणि जे खरे क्रेडिटचे मानकरी आहेत त्यांचं तर काय नामोनिशानच नाही चेतना काकीच्या लाईफमध्ये. आणि किती क्रिप करते ग, एकमेकांसाठी असणारच ना, सगळेच जण नवरा बायको एकमेकांसाठी करतात. तू काय मोठा वेगळा तीर नाही मारलाय. ह्याच्यापेक्षा पण क्रिटिकल सिनारिओमध्ये खंबीरपणे मागे एकमेकांच्या बरोबरीने उभे राहतात. इथे कितीतरी एका टाईमला रिसेशनला वाईफ जॉब करायची आणि नवरे कितीतरी घरी होते किंवा इंडियाला गेले होते. मग इंडियावरून ते आले आणि इकडे जॉब सर्च करत होते आणि पूर्ण घराचा गाडा बायकोने सांभाळलेला होता. अशा कितीतरी फॅमिलीज बघितल्या. तू असं काय केलं आहेस ग? काय केलं काय आहेस तू? मला एक गोष्ट सांग.
सुखवस्तू घरामध्ये सरळ सरळ माणसाने ना असं म्हणावं की बाबा मी खरंच ब्लेस्ड आहे आणि मी एका सुखवस्तू घरात आहे. मला खरंच काही खूप फाईट द्यावी लागली नाही, मला खूप चॅलेंजेसचा सामना करावा लागला नाही. अँड आय एम ऑलवेज ग्रेटफुल फॉर दॅट टू गॉड. हे असं तू म्हणायला पाहिजे. इन्स्टेड तू फक्त स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी ज्या गोष्टी तुला कधी फेसच कराव्या लागल्या नाही त्या गोष्टींचं भांडवल करते. कसली नाकारी बाई आहेस ग. आणि शेटन काका पण अगदी चेतना काकी बनल्यात आजकाल. म्हणजे चेतना काकीच नाव बरोबर आहे, काका तर कुठल्याच अँगलने नाही आहेत ते. काय मग आज एनर्जी आली तर आज एकदम कामाला लागलीस? हो, मी थोडंसं करते म्हणलं. काय ना, मला ना आवराआवर केल्याशिवाय राहवतच नाही. आवराआवरशिवाय माझा दिवसच पुरा होत नाही. आज आहे ना मी पूर्ण व्लॉगची स्टार्टिंगच अशी पूर्ण आवराआवरच करून टाकली. मला थोडं बरं वाटतंय तर मी आता थोडं आवरून घेतलं आणि मुलं पण आता आवरून शाळेत गेली आहेत आणि शेटन पण ऑफिसला गेले आहेत आवरून. आणि आता मी पण थोडं आवरून घेते. खरं तर मला बरंच काही आवरायचं होतं पण ते आवरणं आता काही शक्य होत नाही आहे. म्हणजे वाटत नाही आहे माझ्याकडून आवरून होईल. मग शेटन आले ना का मग मी त्यांना सांगेन की आवरून घ्या. तरी जितकं होईल तितकं मी आवरायचा प्रयत्न करेन. हे किती आवरते ग तू. आवरलेडी ती एक आर ग्लास फिगरवाली आणि तू कुठली आहेस आवरलेडी ऑफ हा 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 हा. मला वाटलंच होतं. ज्या दिवशी म्हणजे गणपती विराजमान झाले ना आणि त्या दिवशी हिने जी नाटकं केली ना ते बघूनच मला असं वाटलं होतं की 4 दिवसांनी ही बाई हे रड घेऊन येईल की मला बरं वाटतच नाही आहे, मी काही न करताच थकली आहे, मी थकूनच गेली आहे. आणि तसंच झालं. आणि या थकेलीने ते गणपती बाप्पांचं हे पण नाही दाखवलं, विसर्जन पण नाही दाखवलं. डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं की मी विसर्जन केलेलं आहे. आता ते जाऊ दे. तेवढे त्राण नव्हते ना माझ्यामध्ये. मला सगळ्यांनी सांगितलं होतं आराम कर, मग मी आराम करत होती. तर अशी ही थक्कूबाई. हिचा ना एक असा आता मी टायटलच देणार आहे माझ्या पॉडकास्टला, थकेला पॉडकास्ट. थक्कूबाई राईचा पहाड ही उक्ती मला वाटतं हिच्यापासूनच पैदा झाली असेल. म्हणजे प्रत्येकाला असं एक एक हे आहे ना तसं हिच्यासाठी एकदम परफेक्ट प्रोवर्ब आहे राई का पहाड करना. एक नंबरची ढापूबाई, ढापूचंद कंटेंटवाली. आता त्या बोमलीकडनं काय आता सध्या तिचं ते वेगळे ड्रामे चाललेत ना, मग तिचं कंटेंट आता जशाच्या तसं ढापू शकत नाही आहे. म्हणून मग आता टाकायला काय नाही, ती ढापायची सवय झाल्यावर स्वतःचं क्रिएट होत नाही ना, काय स्वतःची बुद्धी काम करणं बंद करतंय. मग त्याच्यामुळे मग असं मैत्रिणींचं वगैरे इकडचं तिकडचं काहीतरी ढापून बघते काय होतं का. आता ती गिफ्टची आयडिया लोकांना द्यायचं, ते काय मागवलेलं ना उदबत्तीचं वगैरे, तर ते पण त्या मैत्रिणीकडनं आलेली. तेव्हा तिथून तिला जे गिफ्ट मिळालं ते चांदीचं, त्याच्यावरून मग हिने पण मी कसं मागे राहू, मग मी पण देणार म्हणून मग ते आता ते दाखवण्यात आलं, ते मागवण्यात आलं. आणि मग काही कंटेंट नाही विशेष. शेटन पण बिझी असेल त्याच्या ऑफिसच्या कामामध्ये, त्याच्यामुळे कुठे जाऊ पण नाही शकत, बाहेरचं पण काही नाही दाखवू शकत. मग काय करायचं म्हणून मग हे असं चालू झालं. मग आता बरं नाही आहे मला नाजूकाला. तर आहे हे असं आहे मंडळी, काय करायचं सांगा. असो, तर पॉडकास्ट याच नोटवर इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा आणि तुमची काळजी घ्या.